आता पाहणार आहोत टॉप 9 मोठ्या बातम्या। रिक्षा आणि टॅक्सीचा प्रवास आजपासून महागला। रिक्षाचं किमान भाडं 26 रुपये तर टॅक्सीचं किमान भाडं 31 रुपये असणार। पुण्याच्या आळंदीमधील इंद्रायणी नदी पुन्हा एकदा फेसाळली। नदी फेसाळल्यामुळे आसपासच्या नागरिकांच्या जीवाशी खेळ। अवैधरित्या चालणाऱ्या कंपन्यांमधील रसायनयुक्त पाण्यामुळे नदी प्रदूषित। सोनिया गांधी यांच्याकडून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा पुअर लेडी असा उल्लेख। सत्ताधारी आक्रमक। राष्ट्रपती भवनाकडून देखील प्रत्युत्तर। राष्ट्रपती भाषणावेळी थकल्या होत्या, त्याच गोष्टी परत बोलत होत्या। संसद भवन परिसरामध्ये सोनिया गांधी यांचं वक्तव्य। No comment. No, the poor lady, the president is getting very tired by this. No comment. No, the poor lady, the president is getting very tired by this. No comment. No, the poor lady, the president is getting very tired by this. छत्रपती संभाजीनगरच्या गेवराई पायका गावचे सरपंच मंगेश साबळे आक्रमक। जलजीवन मिशनचं काम रखडल्यानं साडी नेसून जिल्हा परिषद कार्यालयाबाहेर आंदोलन। सातारा जिल्ह्यामध्ये पीक विमा योजनेसाठी आलेले 18,000 अर्ज बोगस। कांदा लागवड न करताच पीक विमा योजनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न। बोगस अर्ज कृषी विभागाकडून रद्द। जिल्हा कृषी अधीक्षकांची माहिती। जालन्यामध्ये पालकमंत्री पंकजा मुंडे यांना भेटून देत नसल्यानं शेतकरी संघटनेचा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये गोंधळ। पंकजा मुंडेंची बैठक सुरू असताना दालना शेजारी हा संपूर्ण प्रकार घडला। बुलढाणा जिल्ह्यामधील शेगाव तालुक्यामधील बोंडगाव गावामध्ये केस गळतीचे एकूण 30 रुग्ण। या रुग्णांचं मनोबल उंचावण्यासाठी गावकऱ्यांनी स्वतःचं मुंडन करत पुढाकार घेतला, तर आरोग्य विभागाच्या विविध शाखांकडून औषधोपचार सुरू। तणनाशकाच्या फवारणीमुळे 15 हेक्टरवरील कांद्याचं नुकसान। 19 शेतकऱ्यांना फटका। येवल्याच्या मुखेडमधील प्रकार। शेतकऱ्यांची कृषी विभागाकडे नुकसान भरपाईची मागणी। कुंभमेळ्याच्या नावावर नागरिकांची फसवणूक झाल्याचा आरोप। सूरज मिश्रा नावाच्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी। पोलीस आयुक्त कार्यालयासमोर नागरिकांचा ठिय्या।